आज आपण चाइल्ड केअर हॉस्पिटलमध्ये आहोत. चाइल्ड केअर हॉस्पिटलमधून आपण ह्या बाळाची सुट्टी करतोय. हा बाळ ज्यावेळेस आला त्यावेळेस अतिशय गंभीर स्थितीमध्ये त्याला ऍडमिट केलं होतं. तो ऍडमिट करताना त्याने बाटलीचं झाकण गेलं होतं, त्यामुळे त्याला श्वास घ्यायला प्रचंड त्रास होत होता आणि त्यामुळे त्याच्या आत घशामध्ये सगळी सूज आली होती, श्वासनलिकेला सूज आली होती. अशा परिस्थितीत त्याचं झाकण काढल्यामुळे अचानक भरपूर सारा रक्तस्राव झाला. त्यांनी घरीच ते झाकण काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यामुळे रक्तस्राव झालेला सगळा उजव्या फुफ्फुसात गेला आणि रक्तस्राव झाल्यामुळे बाळाचा श्वास पूर्ण बंद पडेल की काय, त्याचे हृदयाचे ठोके बंद पडेल की काय, एवढी बाळाची अतिशय गंभीर अवस्था होती. अशा परिस्थितीत बाळाला व्हेंटिलेटर सारख्या कृत्रिम श्वासाच्या मशीनवर घेताना जी नळी टाकावी लागते श्वासनलिकेमध्ये, ती टाकणं सुद्धा खूप आव्हानात्मक होतं आणि ती टाकणं सुद्धा मुश्किल होतं, कारण खूप जास्त सूज होती. त्यासोबत मग बाळाला आपण कृत्रिम श्वासाच्या मशीनवर घेतलं. त्यानंतर बाळाचा दम लागणं थोडं कमी झालं. 2-3 दिवस त्याला मशीन लावलं आणि मशीन नंतर तो साध्या ऑक्सिजनवर घेतला. 3 ते 4 दिवस बाळाला आपल्याला अन्न देता आलं नाही. त्याला नळीद्वारे आपण पोटात नळी टाकली होती, त्याद्वारे थोडंसं त्याला दूध म्हणा किंवा इतर लिक्विड जे आहे ते दिलं. हळूहळू आयसीयूतून त्याला शिफ्ट केलं. त्याचं ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं आणि आता आपण त्याला घरी पाठवत आहोत. सगळ्यात महत्त्वाचं, हा बाळ 1.4 kgचा होता आणि चाइल्ड केअरच्याच आयसीयूमध्ये होता. ज्यावेळेस तो इतका कठीण परिस्थितीतून आपण 5 ते 6 दिवसात डिस्चार्ज केला. 10 महिन्याचा बाळ आहे, आता तो धरून उभा राहतो, बसतो आणि त्याची ऍक्टिव्हिटी चांगली आहे. म्हणजे 1.5 आणि 2.25 किलोची बाळं सुद्धा त्यांची मेंदूची वाढ व्यवस्थित होऊ शकते. त्यांना कोणत्याही प्रकारचं मतिमंद किंवा इतर प्रॉब्लेम होऊ शकत नाही. हे एकदा चाइल्ड केअर हॉस्पिटलच्या अथक प्रयत्नातून परत एकदा सिद्ध झालं. पूर्णतः नॉर्मल त्याची डेव्हलपमेंट आहे, पण आता दुर्दैवाने बाळाला परत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याचा प्रसंग आला. तर आपण बाळाची वडील आणि आजोबा आई काय म्हणतात, 1-2 मिनिटात. आणि बाळ जन्माला आल्यानंतर आम्हाला म्हणजे त्याला श्वास घ्यायला प्रॉब्लेम येत होता, त्यामुळे त्याला इथं काशीमध्ये ठेवण्याची वेळ आली. त्यावेळेस 4 दिवसात खूप पटकन लवकर झालं. नंतर ह्या अडचणीमुळं ते तोंडात टोकन घातल्यामुळं आपल्या पूर्ण इथे यावं लागलं. त्याला श्वास घ्यायला खूप प्रॉब्लेम येत होता. जगेल की नाही याचीच गॅरंटी नव्हती. आल्यावर तात्काळ उपचार झाल्यामुळं आपल्याला 4 ते 5 दिवसात तो बरा झाला आणि सुट्टी भेटली. रात्री किती वाजता आले होते ते सांगा. रात्री 10:15 आलो इथं. चाइल्ड केअर हॉस्पिटलचं सगळं स्टाफ आणि सगळे सिस्टर, सगळे डॉक्टर्स हे कंटिन्यू अवेलेबल असतात आणि नातेवाईकांना तो विश्वास म्हणजे आपण रात्रीच्या वेळी सुद्धा मॅडम असतील याचा त्यांना पूर्ण विश्वास होता. त्यामुळे ते इथे घेऊन आले. आजोबांचं काय म्हणणं आहे? आजोबांचा फार विश्वास आहे आमच्यावर. आमच्या बाळ आता एकदम क्लिअर झालेलं आहे. आणि पहिली गोष्ट मॅडमचे खूप आभार आहे. बाकी काही विषय नाही. असं थोडीच आहे, आपण पण सगळे भरपूर सारे हे करतात. आणि सगळ्यात महत्वाचं इथून पुढे सांगायचं आहे, कुणीही छोट्या बाळासमोर कॉईन असेल, नाणी असेल, शेंगदाणे असेल, खोबरा किंवा खोबऱ्याचा तुकडा असेल, बॅटरीचे सेल असतात आणि बॅटरीची झाकणं, ह्या सगळ्या गोष्टी बाळांपासून दूर ठेवणं महत्वाचं आहे, जेणेकरून परत असं कोणत्या बाळामध्ये असं हे व्हायला नाही पाहिजे आणि बाळ सिरियस व्हायला पण नको. अशा ह्या गोष्टी आहेत. छोटी छोटी मुलं तोंडात घालतात आणि त्यामुळे ते श्वासनलिकेत गेलं तर बाळाच्या जीवासोबत सुद्धा धोका होऊ शकतो. म्हणजे ह्या गोष्टी आपण प्रामुख्याने टाळाव्या.